सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी, जे संविधान निष्ठ आहेत अशा सर्व नागरिकांशी सुसंवाद साधण्याची पुन्हा एकदा आदरणीय राहुल खांडेकर सरांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आजचा जो विषय आहे तो विषय 1 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका बेंचनी सरकारला, केंद्र सरकारला मान्यता दिली की SC ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उपवर्गवारी करणे यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे। या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे, न्याय म्हणणार नाही मी, पण निर्णय आहे, हा निर्णय काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी एखाद्याने एखादी याचिका दाखल करावी आणि ताबडतोब तिला अशा माध्यमातून मान्यता देऊन निकाली काढावी, ही जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची जी तत्परता आहे, ती तत्परता एवढ्या ताबडतोब अशा पद्धतीनं जी तत्परता दाखवली त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालय हे सुद्धा आज शंकेच्या घेऱ्यामध्ये दिसते। त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणि संविधान आपल्याला प्रदान केलेलं आहे, आणि ही लोकशाही ज्या 4 स्तंभावर आधारित आहे, कायदेमंडळ म्हणजे संसद, ज्यामधून जनतेच्या फायद्याचे कायदे निर्माण झाले पाहिजे। दुसरा कॉलम कार्यकारी मंडळ केंद्र सरकार, त्यानंतर तिसरा कॉलम सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया, आणि चौथा अदृश्य कॉलम म्हणजे माध्यमे, पत्रकारिता, साहित्यिक, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया इत्यादी। या 4ही कॉलम वरती ही संविधान आणि लोकशाहीची इमारत गेल्या 75 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून निर्माण केलेली आहे। आणि या इमारतीला मजबूत करण्याचं काम सुद्धा संविधानाच्या निर्मितीतून बाबासाहेबांनी साधलेलं आहे। यामध्ये संविधानाची उद्देशिकाच आपल्याला सांगते की आम्ही भारताचे लोक, या वाक्याच्या सुरुवातीच्या ओळीपासून या संपूर्ण एका वाक्यात असलेली भारतीय संविधानाची उद्देशिका सुरुवात करते, आणि शेवटच्या ओळीमध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, जबाबदार नागरिकाला आवाहन करते की प्रत्येकाने ही जबाबदारी कृतीतून सिद्ध केली पाहिजे की हे संविधान मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहे, अशी शपथ या ठिकाणी दृढ संकल्पाच्या माध्यमातून, या उद्देशिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। या संपूर्ण संविधानाच्या 395 कोहिनूर हिऱ्यांचा जी 22 भागामध्ये समावेश झालेली आहे आणि 8च परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला होता, अशी ही भारतीय संविधान त्या ठिकाणी आपण 1949 ला अंगीकृत केलेला आहे। तेव्हापासून आजपर्यंत आपण हा दृढ संकल्प घेऊन या भारतीय संविधानाची जबाबदारी प्रत्येक नागरिकानं उचलण्याची जबाबदारी पेलायला पाहिजे होती। त्या प्रवासामध्ये ती कितपत योग्य झाली आणि कितपत अयोग्य झाली हे या ठिकाणी समीक्षण करणं आवश्यक आहे। कारण या देशामध्ये गेल्या 75 वर्षाचा इतिहास जर आपण या संविधानाच्या अंमलबजावणीचा पाहिला
तर या इतिहासामध्ये आपल्या देशाच्या संविधानाचा प्रवास हा 100% अंमलबजावणीच्या माध्यमातून आजपर्यंत कधी झालेलाच नाहीये. आणि जो काही आतापर्यंत प्रवास अंमलबजावणीच्या माध्यमातून झालेला आहे तो प्रवास त्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या मधून वाटा आणि पळवाटा शोधून कूटनीतीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आहे. आणि वरवरून का होईना दाखवलं जातं की आमचा देश हा लोकशाही प्रधान आहे, हमारे डीएनए में डेमोक्रेसी है, असे आमचे माननीय प्रधानमंत्री अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात. आणि याच संविधानाच्या माध्यमातून आज जे 1 ऑगस्ट 2024 ला 7 सदस्यांच्या एका पीठानं सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचनी सहजरित्या मान्य केलं की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरणाची किंवा वर्गीकरणाची आवश्यकता आहे आणि ती सरकारनं केली पाहिजे किंवा ती मान्य केली पाहिजे आणि त्यांना मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ एक बाजू आपण जर समजून घेतली तर दुसरी बाजू समजून घेणं भाग आहे. आपण एक बाजू अशी समजून घेऊ की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेला निकाली काढून निर्णय दिला आणि संविधानातल्या तरतुदींना त्या ठिकाणी केंद्र सरकारला मान्यता दिली 368च्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जी परवानगी दिलेली त्या माध्यमातून करण्यासाठी. ही एक बाजू आहे. आणि दुसरी जी बाजू आहे ती दुसरी बाजू आपल्याला समजून घेणं भाग आहे. दुसरी बाजू ही की ज्या पद्धतीनं एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होते आणि ताबडतोब तिची मान्यता सुद्धा त्या ठिकाणी त्या याचिकेची निकाली निघते आणि त्या याचिकाकर्त्याच्या बाजूने केंद्र सरकारच्या बाजूने आणि विशेष म्हणजे संविधानातील आर्टिकल नंबर 14 म्हणजे 14व्या अनुच्छेदाच्या विरुद्ध का असेना त्या ठिकाणी मान्यता सुद्धा सर्वोच्च न्यायालय देतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की जर तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय जर एखादी याचिका पहिल्यांदाच दाखल झालेली आणि तिला लगेच मान्यता देऊन एवढी जर तत्परता दाखवत असाल तर ही जी तत्परता आहे ही तत्परता आजपर्यंत गेल्या कमीत कमी 70 वर्षातलं सोडू द्या परंतु गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे चाललेलं आहे त्याविषयी तत्परता आपण का नाही दाखवली. ज्या मूलभूत हक्कामध्ये अनुच्छेद क्रमांक 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय जनतेची जी इच्छा आहे की आम्हाला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका नकोत, आम्हाला आमचा मूलभूत अधिकार जो सर्वोच्च आहे जो मतदानाचा अधिकार आहे मताचा अधिकार आहे निवडणुकीतला तो मताचा अधिकार आम्हाला जगाने लाथाडलेल्या ईव्हीएम वर नको तर आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजेत. हा मताचा अधिकार जनतेने रस्त्यावर उतरून एवढेच काय तुमच्याच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या सर्वोच्च न्यायालयातील वकील संघाच्या माध्यमातून वकिलांच्या माध्यमातून तुमच्या समोर निदर्शनं केलेली आहेत, मुख्य निवडणूक आयोगासमोर केलेली आहेत. आणि हा एवढा याचिका कितीतरी दाखल झालेल्या होत्या. जवळपास 23,000 तक्रारी मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्या सगळ्या तुम्ही एका बेंचने 2 सदस्यांच्या बेंचने ताबडतोब निकाली काढल्या आणि त्याला ठोकर मारली. कितीतरी याचिका दाखल झाल्याच्या नंतर आणि कितीतरी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याच्या नंतर तुम्ही हे मान्य केलेलं आहे आणि त्याला खारिज करून टाकलेलं आहे या ईव्हीएमच्या विरोधामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजे या मागणीला. आणि एवढे करून सुद्धा तुम्ही त्याला ठोकर मारलेली आहे आणि इथं एक याचिका येते आणि ताबडतोब तिला मान्यता देऊन केंद्र सरकारला अनुमती सुद्धा दिली जाते. या दुसऱ्या बाजूचा विचार तुम्ही नाही केला तरी चालेल पण आम्ही जनतेने केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जनता आम्हाला केली पाहिजे.
त्याचं कारण काय? त्याचं काय कारण असू शकतं? त्याचं कारण हे स्पष्ट दिसतं की माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे हे साम दाम दंड भेदाच्या कूटनीतीच्या घुसखोरीमुळं, अतिक्रमणामुळं या ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. का निषेध करतो? त्याचं कारण असं की गेल्या 75 वर्षामध्ये या एससी आणि एसटी प्रवर्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी आणि एसटी प्रवर्गाला संविधानातून आरक्षणाच्या माध्यमातून का तरतूद केलेली आहे, या कारणाचा आम्ही विचार केला पाहिजे. त्याचं कारण हे की या देशामधला जो आदिवासी समाज आहे, आदिवासी जी जमात आहे, ती येथीलच नव्हे जगातील मूल निवासी आहे. आणि ही मूल निवासी जमात या निसर्गाच्या सानिध्यात राहून, जंगलामध्ये राहून, वनात राहून त्यांनी त्यांची संस्कृती जपलेली आहे, जी मानवतेवर आणि मानवतावादावर आणि निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्यांनी जपलेली आहे ती संस्कृती. आणि ते येथील मूल निवासी आहेत. त्यांची सुसंस्कृती जपण्यासाठी आणि त्यांच्यातील त्या निसर्गवादाला आणि निसर्ग नियमाला समजून घेणाऱ्या संस्कृतीला जतन करत त्यांनी जी संस्कृती जपलेली आहे त्या संस्कृतीला मुख्य प्रवाहात आणून आणि मुख्य प्रवाहामध्ये जे काही आर्थिक उन्नती असेल, जी काही सांस्कृतिक उन्नती असेल, जी काही वैज्ञानिक संस्कृती असेल, या एका संस्कृतीच्या समान स्तरावर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एसटीच्या प्रवर्गाला संविधानातून 341 या अनुच्छेदाच्या माध्यमातून त्यांनी स्थान दिलेलं आहे. त्यानंतर एससी वर्गाला जे शूद्र, अतिशूद्र समजले जातात, मनुसंस्कृतीच्या माध्यमातून शूद्र आणि अस्पृश्य या प्रवर्गाला, ज्या प्रवर्गाने हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये या देशात मनुसंस्कृतीच्या कुसंस्कृतीच्या माध्यमातून, मनुस्मृतीच्या माध्यमातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीनही वर्गाची चाकरी केली आणि संपूर्ण मानवतेचे, माणुसकीचे हक्क त्या ठिकाणी जगाच्या वेशीवर टांगले गेले. जनावराच्याही पलीकडे जाऊन जनावरांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तलावाचं पाणी पिण्याचा अधिकार होता. त्या ठिकाणी पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार या शूद्र वर्गाला नव्हता, या एसटी प्रवर्गातील जनतेला नव्हता. माणुसकीचे संपूर्ण तत्वज्ञान त्या ठिकाणी हिरावून घेण्यात आलेले होते. अशा हजारो वर्षापासून केवळ ओल्या अन्नाच्या भिक्षेकरता त्या ठिकाणी या शूद्र आणि अतिशूद्र ज्यांना समजले जातात त्या प्रवर्गाला, त्या जमाती, त्या जनतेला या ठिकाणी हजारो वर्षापासून वंचित ठेवलं गेलं या संपूर्ण प्रगतीच्या माध्यमातून. म्हणून एसटी प्रवर्गातील मूळ निवासी असलेल्या आदिवासी जमातींना आणि हजारो वर्षापासून हिंदू धर्माच्या या कुसंस्कृतीत वाढलेल्या मनुस्मृतीनुसार जगत आलेल्या या शूद्र वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन वर्गाला संविधानातून आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. आणि त्या आरक्षणाच्या तरतुदीनुसारच त्या ठिकाणी या समाजाने आजपर्यंत जी काही प्रगती केलेली आहे ती प्रगती त्यांनी केवळ आरक्षणातूनच लाभ मिळाला म्हणून केली असं नसून, त्याच्याबरोबरच या आरक्षणाबरोबरच या दोन्ही प्रवर्गांनी निश्चितपणे निसर्ग नियमाला समजून घेतलं. एसटी प्रवर्गातील समाजाने बुद्धिझम समजून घेतला, त्यातील 5 तत्व पंचशिलाचे तत्व पाळण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आदिवासी जमातीच्या लोकांनी निसर्गवादाला समजून घेत असलेल्या परंपरेनुसार त्यांनी स्वीकारल्यामुळं या आरक्षणातून त्यांनी लाभ घेतला आणि लाभ घेऊन आपल्या आर्थिक उन्नतीचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. सांस्कृतिक मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. जो मानवतावादावर, निसर्गवादावर आधारित असलेला मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि त्याच्या जोडीला या आरक्षणाचा लाभ मिळाल्यामुळं
दुधामध्ये साखर पडली आणि म्हणून या दोन्ही प्रवर्गातील समाज काही दृष्ट्या पुढारलेला आपल्याला दिसतोय. त्याची मुख्य कारण तथागतांनी धम्म दिलेल्या त्या धम्माच्या 5 शिलाच्या आधारावर आचरण केलं म्हणून त्या ठिकाणी हा प्रवर्ग पुढे दिसतो आहे. निश्चित आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, परंतु त्या लाभाबरोबरच या नैतिक मूल्यांचा त्यांनी आचरणातून स्वीकार केलेला असल्यामुळे आज स्वाभिमानानं जगण्याची मुभा आणि सवलतीचा लाभ घेऊन हा प्रवर्ग निश्चितपणे पुढे आलेला आहे. सांस्कृतिक दृष्ट्या पुढे आलेला आहे. केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे, त्या आर्थिक प्रगती बरोबरच स्वाभिमानाची झालर त्याला त्यांनी जपलेली आहे. ते केवळ आणि केवळ कशामुळे झालेलं आहे, तर केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झालेलं नाही, तर त्याच्या बरोबरच हा स्वाभिमान जपण्याचा पारंपरिक धम्मातून निर्माण झालेला, धम्माच्या संशोधनातून मिळालेला हा वारसा त्यांनी जपलेला आहे. म्हणून हा आरक्षणाच्या माध्यमातून आणि या आचरणाच्या माध्यमातून आज काही प्रमाणात का होईना त्या ठिकाणी प्रगती झालेली आहे. आणि ही प्रगती परिपूर्ण झालेली नाहीये, ही प्रगती पूर्ण झालेली नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणामधल्या ज्या संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत आरक्षणाच्या, ह्या हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी ह्या तरतुदी केलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीमध्ये हजारो वर्षाच्या दूरदृष्टीमध्ये 2 बाजू आहेत. एक बाजू जी बाबासाहेबांना अपेक्षित होती, त्या बाजूचा विचार केला पाहिजे, दोन्ही बाजूचा. आणि दोन्ही बाजू बाबासाहेबांनी अपेक्षित केलेल्या होत्या. पहिली बाजू की या आरक्षणाच्या तरतुदीच्या माध्यमातून जेव्हा आमचा समाज, जेव्हा एससी प्रवर्गातील समाज शेवटचा नागरिक, शेवटचा सदस्य, एससी प्रवर्गातील शेवटचा सदस्य जेव्हा एका समान स्तरावर येईल, समानतेच्या स्तरावर येईल, तेव्हापासून निश्चितपणे या आरक्षणाची सुद्धा त्याला गरज भासणार नाही आणि तो आपणहून त्या आरक्षणाचा लाभ न घेता तो सोडून देण्याचा विचार करेल. हा दूरदृष्टिकोनातून विचार केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा उद्देश होता. तो क्षण येईपर्यंत, ती वेळ येईपर्यंत या आरक्षणाची गरज लागणार आहे. शेवटच्या नागरिकापर्यंत, त्या प्रवर्गातील शेवटच्या नागरिकापर्यंतचा विचार बाबासाहेबांनी केलेला होता. त्याचबरोबर दुसरी बाजू जी बाबासाहेबांनी अपेक्षित केलेली होती, ती दुसरी बाजू म्हणजे जेव्हा ही वेळ येईल अशी, त्यावेळेस संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीच काय, कुठल्याही प्रकारच्या केंद्र सरकारला आणि इतर राज्य सरकारांना कुठल्याही प्रकारच्या विकास योजना सुद्धा राबवण्याची गरज पडणार नाही, कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही, कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाच्या प्रक्रिया राबविण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तो क्षण, तो दिवस ज्या दिवशी या संविधानाच्या 100% अंमलबजावणीच्या माध्यमातून येईल, तो सुदिन तिथून पुढे, त्या सुदिनाच्या तिथून पुढे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या संकल्पना अधोरेखित होऊन, विकासाभिमुख होऊन खरा देश तिथून पुढे विकासाचा पहिला गेर टाकेल. ही डॉक्टर बाबासाहेबांच्या मनातील, दूरदृष्टीतील, हजारो वर्षाच्या दूरदृष्टीतील ही संकल्पना होती. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला, तो निर्णय त्यांनी जणू काही तो सुदिन आता आलेला आहे, 1 ऑगस्ट 2024 ला तो सुदिन आता आलेला आहे असं गृहीत धरून या याचिकेला दाखल करून घेऊन ताबडतोब मान्यता दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट हा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील अनुच्छेद क्रमांक 14चं
उल्लंघन केल्याचा या ठिकाणी आपल्याला भास होतो आहे. अनुच्छेद क्रमांक 14 काय सांगतं संविधानातील, की कायद्यापुढे सर्व समानता सिद्ध होते. समानता असेल, समता आणि समानता त्यामध्ये फरक आहे. समानता म्हणजे एखादा जिल्हाधिकारी आहे, सनदी अधिकारी आहे, आणि त्याच सनदी अधिकाऱ्याचा एखादा शिपाई आहे. त्या सनदी अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्याला आणि त्या शिपायाला एखादी जर दोघांनाही सारखीच एखादी वर्गणी जर लावली, एखादा निधी जर लावला, तर तो दोघांनाही जर समान लावला, एखादी वर्गणी जिल्हाधिकाऱ्यालाही 100 रुपये लावली आणि त्या शिपायाला सुद्धा 100 रुपये लावली, तर या दोन्ही आपल्याला दिसेल 100 रुपये म्हणजे एका लाईन मध्ये लावले, परंतु ते 100 रुपये जिल्हाधिकारी सहन करू शकेल, परंतु शिपाई सहन करू शकणार नाही. कारण जिल्हाधिकाऱ्याचं उत्पन्न हे शिपायाच्या उत्पन्नाच्या 10 पट असतं. म्हणून शिपायाला जर 10 रुपये लावली आणि जिल्हाधिकाऱ्याला जर 100 रुपये लावली, तर ती समानता झाली. आणि ही समानता जर या वर्गीकरणाच्या माध्यमातून मान्यता देऊन जर करता येत असेल, तर तो अन्याय आहे. कारण त्याचं कारण असं, एक तर याचिकाकर्त्याने जे क्रिमिलेअर आहे, त्या क्रिमिलेअरची मागणी सुद्धा नव्हती केली सर्वोच्च न्यायालयाकडं, की याचिकेमध्ये एवढंच सांगितलं होतं की वर्गवारी करून एससी आणि एसटी प्रवर्गातील वर्गवारी करण्याची शिफारस त्या याचिकेमध्ये केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याही पुढे सांगितलेलं आहे की वर्गीकरणाबरोबरच ओबीसीला आणि इतर प्रवर्गाला जी क्रिमिलेअरची अट आहे ती सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात यावी, हाही विचार केंद्र सरकारने करावा. अशा प्रकारे स्पष्टीकरण देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. आता बघा, एवढ्या मोठ्या ईव्हीएमच्या विरोधातील आंदोलनाला मान्य करू शकले नाही, परंतु याचिकाकर्त्याने न मागता सुद्धा ही अट सर्वोच्च न्यायालयाने टाकलेली आहे की क्रिमिलेअरची त्या ठिकाणी कंडिशन त्या ठिकाणी टाकता येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की क्रिमिलेअर म्हणजे काय? क्रिमिलेअर म्हणजे ओबीसी साठी जे क्रिमिलेअर लावलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की आर्थिक उत्पन्नाच्या माध्यमातून कमी जास्त प्रमाणात ज्या पद्धतीनं क्रिमिलेअरची अट टाकलेली, तशी अट या एससी एसटीच्या प्रवर्गासाठी सुद्धा वापरली पाहिजे. मला सांगा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही अट टाकली, परंतु त्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली नाहीत की कोणत्या बेसवरती या आर्थिक, जसं बीपीएल बिलो पुअर लाईन ही ज्या पद्धतीने एक लाईन दिलेली आहे, तशी मार्गदर्शक तत्वे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये दिलेली नाहीत. मग ते कोण करणार? मग केंद्र सरकार करणार. मग केंद्र सरकारने याचा विचार करताना त्यांनी काय करायला पाहिजे, याची सुद्धा मार्गदर्शक तत्वे किंवा गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे. पहा की या संविधानातील आरक्षणाच्या माध्यमातून जो एससी वर्गातील प्रमुख, जो आक्रमक आंबेडकरवादी प्रवर्ग आहे, समाज म्हणून एससी प्रवर्गातील जो आक्रमक आंबेडकरवादी या शब्दाच्या व्याख्येचं समीक्षण जर करायचं असेल तर तो अशा पद्धतीने केला पाहिजे की जो आक्रमक आंबेडकरवादी समाज जो आहे तो निसर्ग नियमाला अनुसरून विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, मानवतावादी आहे.
या सिद्धांतावर आधारित असलेला सत्याची बाजू घेऊन आक्रमक भूमिका मांडणारा तो आंबेडकरवादी, आक्रमक आंबेडकरवादी समाज. आणि या समाजाला, बरं हा आक्रमक आंबेडकरवादी समाज कुठे आहे? हा आक्रमक आंबेडकरवादी समाज हा स्वाभिमानी आहे. त्याला काही भेटलं काय, नाही भेटलं काय, याचा त्याला पश्चाताप होत नाहीये. परंतु तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर तथागतांनी दिलेल्या धम्माच्या माध्यमातून, त्याचबरोबर मानवतावादाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता जपण्यासाठी, या कूटनीतीला जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी, आणि विशेष म्हणजे येथील व्यवस्थेतील अव्यवस्था निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला तोंड देण्याचं काम, आव्हान देण्याचं काम आणि ते आव्हान पेलण्याचं काम करणारा हा आक्रमक आंबेडकरवादी समाज आहे. आणि या आक्रमक आंबेडकरवादी समाजाला त्याचं प्राबल्य कमी करण्यासाठी, त्याची आर्थिक समता, आर्थिक क्षमता कमी करण्यासाठी त्या ठिकाणी या वर्गवारीची याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. म्हणजे टार्गेट कोण आहे? टार्गेट आहे या प्रक्रियेतून केवळ आणि केवळ आक्रमक आंबेडकरवादी व्यक्तीच आणि समाजच या ठिकाणी टार्गेट केलेला आहे. आणि हे टार्गेट करण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच पणाला लागलेली आहे. आणि यासाठी या टार्गेट करणाऱ्या या व्यवस्थेला शह देण्याचं काम प्रथम आपल्याला आक्रमक आंबेडकरवादी समाजालाच करणं भाग आहे. आजपर्यंत या 3 वर्षापूर्वी जे एकनाथ शिंदे गट बरोबर आहे का उद्धव गट बरोबर आहे, अजित पवार गट बरोबर आहे का शरद पवार गट बरोबर आहे, हे सांगण्यासाठीचे कितीतरी याचिका दोन्ही पक्षामार्फत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या. 2 वर्ष घेतली आणि शेवटी सांगितलं की विधानसभेचा अध्यक्ष जो असेल तोच निर्णय देईल. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला एवढं सांगण्यासाठी तुम्ही 2 वर्ष घेतली आणि त्या 2 वर्षाच्या नंतर जर कदाचित विधानसभेच्या अध्यक्षांनी असा जर निकाल दिला असता की उद्धव गट बरोबर होता आणि तोपर्यंत शिंदे गटाने जे सरकार चालवलेलं होतं ते असंविधानिक सरकार, ते तर असंविधानिक सरकार आहेच, पण असंविधानिक सरकार जर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किंवा त्या अध्यक्षाच्या निकालामुळे जर उद्धव गट बरोबर आहे म्हणून जर निकाल दिला असता, तर असंविधानिक सरकार जे शिंदे सरकार आहे आणि होतं, तर त्या शिंदे सरकारच्या असंविधानिक सरकाराची त्यांनी जे नुकसान केलेलं आहे, संविधानाची जी पडझड केलेली आहे, ती नुकसान आम्ही कसं भरून काढता आलं असतं, हाही प्रश्न निर्माण झाला असता. म्हणजे एकंदरीत सांगायचं असं की गेल्या 3 वर्षामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधान निष्ठता बाळगून जर न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितपणे आज आमच्या मताचा अधिकार हिरावून या ईव्हीएमनी कधीच हिरावून घेतला नसता. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात की महाराष्ट्रातील सरकार जे आज आहे ते नपुंसक सरकार आहे. हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे, स्पष्टपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. हे शिंदे सरकार जे आहे, महाराष्ट्र सरकार, हे नपुंसक आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात, आपलं मत व्यक्त करतात. जर असं असेल, नपुंसक तुम्ही म्हणत असाल म्हणजे अर्थात असंविधानिक आहे. जर असंविधानिक असेल तर तुम्ही त्याला मान्यता देताय आणि तुम्ही मान्यता देताय याचा अर्थ संविधानाचं उल्लंघन करताय. आणि तुम्ही जर संविधानाचं उल्लंघन करत असाल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या 3ऱ्या कॉलमच्या आपण लायकीचे नाही आहात. आणि जर तुम्ही लायकीचे नाही आहात तर निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान आणि लोकशाही
आज ICU मध्ये गेलेली आहे आणि तिला वाचविण्याचं काम आमचं म्हणजे संपूर्ण भारतीय नागरिकाचं, म्हणजे आम्ही भारताचे लोक म्हणून जी आमची उद्देशिका आहे, आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मी स्वतः प्रत अंगीकृत करून, अधिनियमित करून ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे, आम्ही स्वीकारलेलो आहोत आणि त्याच माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी जाणं भाग आहे. यासाठीच या 1 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, जे मान्य केलं की या SC आणि ST प्रवर्गातील वर्गवारी करून त्यांना त्यांच्या क्रिमिलियरच्या माध्यमातून सुद्धा अट टाकून त्यांनी निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारने त्याला त्याची अंमलबजावणी करावी, हा जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय या ठिकाणी एक संविधानाचं म्हणजे अनुच्छेद क्रमांक 14च्या विसंगत हा निर्णय दिलेला आहे, असं मी संविधानाच्या माध्यमातून एक विश्लेषक म्हणून मी त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य असतं. संविधानाच्या माध्यमातून या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य असतं की संविधानातून एखाद्या घटना दुरुस्तीची किंवा ठरावाची जर दुसऱ्या अनुच्छेदाशी जर विसंगत प्रक्रिया होत असेल, विसंगत, तर त्या बाबतीत निसंदिग्धपणे स्वतःच्या संसद विवेकबुद्धीला अंतर्मुख होऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीत ती संदिग्धता दूर करावी लागते. यासाठीच तर सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती या लोकशाहीमध्ये झालेली असते. आणि ही जर प्रक्रिया माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर पार पाडत नसेल, तर आमचं संविधान, आमची लोकशाही, ज्यामध्ये या कूटनीतीनं अतिक्रमण केलेलं आहे, ते संविधान आणि लोकशाही पायदळी तुडविण्याचं काम या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय आणि येथील संपूर्ण व्यवस्था करत आहे असं सिद्ध होईल. आणि जेव्हा हे सिद्ध होईल, मग याचा अतिरेक शेजारी असलेल्या बांगलादेश सारखा होईल. आज बांगलादेशामध्ये जे घडलेलं आहे, जेव्हा 1971च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहे, जनतेने बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदान दिलेल्या पाल्यांना, त्या बलिदान दिलेल्यांच्या पाल्यांना आरक्षण देण्यात आलेलं होतं. आणि त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आज त्या बांगलादेशमध्ये आंदोलन झालं. त्या आंदोलनाला हे एक निमित्त आहे, बांगलादेशमध्ये जो उठाव झालेला आहे हे एक निमित्त आहे. कोणतेही क्रांती घडण्यासाठी, कोणताही उठाव घडण्यासाठी, कोणतंही युद्ध घडण्यासाठी, जागतिक असेल किंवा दोन देशातलं असेल, कोणतीही जेव्हा क्रांती होते, जेव्हा युद्ध होतं, जेव्हा आंदोलन होतं, त्याला दोन कारण असतात. एक तात्कालिक कारण आणि दुसरं कायमस्वरूपी घडत आलेलं कारण. या बांगलादेशामध्ये जे उठाव झाला, यामध्ये तात्कालिक कारण हे होतं की आरक्षणाला विरोध, आणि दुसरं मुख्य कारण होतं की त्या बांगलादेशामध्ये 2008 पासून एकच व्यक्ती प्रधानमंत्रीपदी त्या ठिकाणी विराजमान झालेली होती. दुसरं, त्या ठिकाणी जेव्हा 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये EVM ला हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, परंतु त्या निवडणुका घेत असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी तुरुंगात डांबलं. त्यामुळे विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला आणि बहिष्कार टाकल्याचा लाभ शेख हसीनाने उठवला, निवडणुका घेतल्या आणि 90 ते 95% मतदान आपल्या बाजूने घेऊन पुन्हा विराजमान त्या खुर्चीवर झाल्या होत्या. आणि गेल्या 25 वर्षांमध्ये त्या बांगलादेशची सर्वसामान्य जनता महागाई
बेरोजगारी यामुळं वैतागून गेलेली होती आणि हे मुख्य कारण या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर एक्सपोज झालेलं आहे. असं एक्सपोज झालं की हजारो लाखो जनता या आंदोलनामध्ये सहभागी झाली आणि या शेख हसीनाला, या तिथल्या प्रधानमंत्र्याला आपल्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागला. आश्रय घेतल्याच्या नंतर आज जे बांगलादेशामध्ये घडतंय ते जे घडतंय त्याचं मुख्य कारण हे दोन कारण आहेत, जे तात्कालिक आणि कायमस्वरूपी. आपलाही देश, आपला सुद्धा देश त्याच मार्गाने जातो का काय, ही आज शक्यता निर्माण झालेली आहे. संविधानाची मोडतोड करून, संविधानातल्या अनुच्छेदाची मोडतोड करून वाटा शोधून आजपर्यंत 75 वर्षाचा इतिहास झालेला आहे. याकडे सर्वोच्च न्यायालय डोळेझाक करतं, याकडे उच्च न्यायालय सुद्धा डोळेझाक करतात. मणिपूरचं प्रकरण गेल्या 1.5 वर्षापासून काय चाललेलं आहे याच्याकडे डोळेझाक केलेला आहे. त्याचप्रमाणे 750 शेतकरी शहीद होतात या 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करून. वर्षभर हे आंदोलन चालतं. ही सर्वसामान्य जनतेची फरफट, जी मूलभूत हक्काच्या माध्यमातून हे आंदोलन झालेले. त्याचप्रमाणे या देशामधल्या जे ऑलिम्पिक मध्ये या देशाचा मानाचा तुरा खोवण्यासाठी जे खेळाडूंनी त्या ठिकाणी पराक्रम गाजवलेला आहे, अशा महिला सहित सर्वांना आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या फॅमिलीचा, आमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून त्यांचा सद्गौरव करतात. आणि त्याच खेळाडूवर जेव्हा याच भाजपाचा ब्रिजभूषण लैंगिक छळ करतो, चारित्र्याचं हरण करतो, तेव्हा या खेळाडूला संरक्षण देण्याच्या ऐवजी हेच आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या भाजपच्या नेत्याची बाजू घेतात आणि या साधा FIR सुद्धा दाखल करून घेऊ देत नाहीत. याचा अर्थ आता माननीय धनंजय चंद्रचूड साहेबांनी याची दखल घेऊन FIR दर्ज करण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे. परंतु कधी मणिपूरचं प्रकरण घडल्याच्या नंतर, कृषी कायद्याच्या विरोधामध्ये 750 शेतकरी शहीद झाल्याच्या नंतर, मूलभूत हक्काचं हनन झाल्याच्या नंतर मग आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला जाग येते आणि या अल्पसंख्याकाच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या अतिउच्च टोक झाल्याच्या नंतर आठवण येते आणि मग कुठे न्याय देण्याची प्रक्रिया सुरुवात होते. म्हणजे जगाच्या पटलावरती जगाने जेव्हा आमच्या देशातील मानवी हक्काच्या उल्लंघनाची दखल घेईल तेव्हा मग आमच्या या प्रक्रियेला पूर्ण जाग येते आणि मग आम्ही थोडीशी कृती करण्याच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये जागे होतो. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना न्याय देण्याच्या बाजूलाच, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा अन्य अत्याचाराचा अतिउच्च टोक गाठल्याच्या नंतरच आम्ही कृती करतो. जेव्हा जगामध्ये त्याची वाच्यता होते तेव्हाच आम्ही कृती करतो, जागे होतो. अशी जर प्रक्रिया असेल तर संविधान आणि लोकशाही आमचं निश्चितपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे सिद्ध होत आहे. आणि यामध्ये या माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला जो निर्णय घेतला आणि मान्यता दिली केंद्र सरकारला की तुम्ही SC आणि ST प्रवर्गातील वर्गवारी करून त्यांच्यामध्ये क्रिमिलेअरच्या माध्यमातून अट टाकून तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. विचार करा, आज आमचा SC मधला असो का ST प्रवर्गातला असो, त्याच्यामधला शेवटचा नागरिक हा अजूनही वरच्या या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या पातळीवरती अजून आलेला नाहीये. आणि जर तुम्ही अशी वर्गवारी करत असाल
की जी क्रिमिलेअरच्या माध्यमातून, जी आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून जर करत असाल तर तशी गाईडलाईन तुम्ही का दिली नाही? बरं, त्याचा बेस काय आहे? वर्गवारी करण्याचे, अबकड करण्याचे जे बेस आहेत ते बेस काय आहेत ते सुद्धा त्यांनी व्यक्त केलेले नाहीत. त्याची सुद्धा मार्गदर्शक तत्व त्यांनी बाहेर काढलेली नाहीत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की यांनी ही सगळी सिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे. RSSच्या माध्यमातून, प्रधानमंत्री मोदी सरकारच्या माध्यमातून, अमित शहा यांच्या माध्यमातून हे सगळं तयार केलेलं आहे. परंतु बाहेर काढायचं नाही, डायरेक्ट त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुणीही त्यामध्ये दखल अंदाजी करू नये यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी करून ही फक्त त्या ठिकाणी मान्यता घेण्याचं काम केलेलं आहे. आणि ती मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देत असताना त्याच्या अटी, त्याचे नियम त्या ठिकाणी त्यासोबत जोडायला पाहिजे होते. किंवा या याचिकाकर्त्यांना आदेश द्यायला पाहिजे होता की तुम्ही वर्गवारी कशा पद्धतीचे करत आहात, त्याचा बेस काय आहे, ही वर्गवारी करण्यासाठी कोणते नियम तुम्ही लावणार आहात, हे आदेश प्रथमतः द्यायला पाहिजे होते. आणि हे आदेश दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून जेव्हा ते पूर्ण ऍफिडेव्हिटच्या माध्यमातून जे काही त्यांची कल्पना आहे वर्गवारीची, ती पूर्ण पारदर्शक सर्वोच्च न्यायालयापर्यंत आल्याच्या नंतर त्याला मान्यता द्यायची किंवा नाही हे नंतर ठरवायला पाहिजे होतं मान्य सर्वोच्च न्यायालयाने. परंतु तसं न करता, कुठलीही अट न लावता, कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये बंधने न घालता मान्य सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट मान्यता देऊन टाकलेली आहे. म्हणजेच जे केंद्र सरकार RSSच्या माध्यमातून, मोदी शहांच्या माध्यमातून जे काही करतंय त्याला पूर्णपणे मूकपणे पाठिंबा आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. आणि आंबेडकरी समाजाने हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया तर असेलच, परंतु आता या लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रकारिता माध्यमे या सर्वांनी आपले हात वर केलेले आहेत की संविधान आणि लोकशाही कशीही हो, काहीही हो, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, अशीच भूमिका या चारही कॉलमनी घेतल्यामुळं आज संपूर्ण जनतेवरती या ठिकाणी फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. आणि विशेषतः आक्रमक आंबेडकरवादी समाजावरतीही जास्त जबाबदारी येऊन पडलेली. कारण आम्ही मानवतावादी आहोत, आपण निसर्गवादी आहोत, विज्ञानवादी आहोत, विवेकवादी आहोत. या माध्यमातून आम्ही नैतिक आचरणातून आम्ही सिद्ध होणार आहोत. कारण आमच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही घटनात्मक नीतीचे पालन केलं पाहिजे, सार्वजनिक सत्ता बुद्धी विकसित झाली पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि ही जबाबदारी आंबेडकरी समाजावर असल्यामुळं या सर्वांनी मिळून एकत्र येऊन कुठल्याही प्रकारचे गटतट न ठेवता या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या मान्यतेला आणि केंद्र सरकारच्या होणाऱ्या वर्गवारीला विरोध करण्यासाठी, त्याचबरोबर एकसंघपणे संविधानाच्या अंमलबजावणीला भाग पाडण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण या सत्यवादी भूमिकेवर कुणीतरी प्रथम पुढाकार जर घेतला तरच त्या ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे वापर होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला, या प्रत्येक भारतीय नागरिकाला एक संदेश आणि आदेश दिलेला आहे. ते म्हणतात, जमावाच्या सोबत जाण्याचा कधी प्रयत्न करू नये, एकटे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या एकटेपणामध्ये, एकट्या बंद खोलीमध्ये एकट्याने स्वतःच्या सतत बुद्धीला अंतर्मुख होऊन जो विचार सुचतो, जो सद्विचार सुचतो, तो माणसाचा आत्मविश्वास जागा करणारा असतो. सत्याच्या पुढे, ध्येयाच्या पुढे आपला आत्मविश्वास द्विगुणित करणारा असतो. आणि तो आत्मविश्वास जेव्हा एकटा जाऊन त्या ठिकाणी आपल्या
कडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआपच सर्वसामान्य जनता किंवा इतर समाज त्याच्या सोबत जोडल्या जातो. त्यामध्ये अहंकार येता कामा नये, त्यामध्ये अभिमान किंवा गर्व येता कामा नये, पण स्वाभिमान असला पाहिजे. आणि हे कुठून मिळतं? हे चारित्र्यामधून मिळतं. आणि जेव्हा चारित्र्याच्या मधून मिळणारा हा स्वाभिमान जो सर्वांच्या कल्याणाचा असतो, समाजाच्या कल्याणाचा असतो, जेव्हा त्या दिशेने जातो तेव्हा आपोआपच त्याच्यासोबत समाज आणि इतर माणसं त्याला जोडली जातात. तेव्हाच खरं ध्येय प्राप्ती होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. आणि याच माध्यमातून जर आपण निश्चितपणे शिका, संघर्ष करा आणि संघर्ष करा, ही जी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती परिपूर्ण होईल. त्यासाठी 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगलेलं बरं, हा जो आदेश आहे तोही या ठिकाणी लागू करतो. आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जी काही मान्यता आहे सरकारला दिलेली, ती मान्यता देण्याच्या अगोदर केंद्र सरकारकडून किंवा याचिकाकर्त्याकडून त्या ठिकाणी अफिडेव्हिट घ्यायला पाहिजे होतं, शपथपत्र घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही कशा पद्धतीनं आणि कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर तुम्ही वर्गवारी करणार आहात, किती वर्गवारी करणार आहात, हे घेऊनच सर्वोच्च न्यायालयाने मान्यता द्यायला पाहिजे होती. परंतु तसे न करता माननीय सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट मान्यता दिली, निर्णय दिला. आणि आज पुन्हा एकदा परस्पर विसंगत संविधानाला असलेलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक दुष्कृत्य केलेलं आहे. आणि त्याचा विरोध आपण सर्वांनी मिळून रस्त्यावर उतरून केला पाहिजे, न्यायालयीन प्रक्रिया राबवून केला पाहिजे, तरच आपण संविधाननिष्ठ म्हणून आपण सिद्ध होऊ. अन्यथा आपल्याला या ठिकाणी या कूटनीतीच्या माध्यमातून, RSS BJPच्या माध्यमातून गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. आणि ती गुलामी टाळायची असेल तर आपण आक्रमक आंबेडकरवादी समाजाने जागृत होऊन, कृतीतून सिद्ध होऊन त्या ठिकाणी अभिव्यक्त होण्याची गरज आहे. याशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. आणि शेवटी एक सांगतो की गेल्या 75 वर्षामध्ये संविधानातील वाटा पळवाटा शोधून या संपूर्ण आजपर्यंत सरकारांनी या संविधानाला आणि लोकशाहीला तिलांजली दिली आहे. घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला त्यांनी तिलांजली दिल्यामुळं या संविधानाला आणि लोकशाहीला वाचविण्याची जबाबदारी केवळ आपल्यावर आहे, प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे. ती समजून घेऊन जर आपण कृतीतून, जागृतीतून सिद्ध झालो तरच आपली लोकशाही संविधान जी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे, त्या संकल्पनेला अधोरेखित करण्याचं, विकसित करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. आणि त्यानुसारच आपण गेलो पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण या विरोधात लढलं पाहिजे, यासाठी जगलं पाहिजे. तरच आपण एक संविधानिष्ठ भारतीय नागरिक म्हणून सिद्ध होऊ. अन्यथा आपण या व्यवस्थेने, या RSSने, या BJPने, या मोदी शहाने टाकलेली जी कूटनीतीची जी गुलामी आहे तिला शरण जाण्याशिवाय पर्याय होणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.